गुड मॉर्निंग गाय, श्री स्वामी समर्थ। तर चला आज आपल्याला जायचंय, मसाले मम्मीला बनवायचे असतात दर उन्हाळ्यात, तर त्यासाठी मिरची आणायला चाललोय आणि त्यासोबतच थोडंसं छोटं मोठं शॉपिंग वगैरे, म्हणजे काय मार्केटमधून घ्यायचं, पण ते आम्ही अलिबागमधून नाही घेत, आम्ही घेतो कोयनाडवरून। दरवर्षी मम्मी घेते मिरच्या, ते कोयनाडच्या मार्केटमधून भेटते, तिथे जरा मस्त भेटतात आणि तिला तिथलाच आवडतात, तर दरवर्षी ती तिथून घेते। तर आज ती मला तिच्यासोबत नेते, मी कधी जात नाही कारण ऊन एवढं असतं आणि बेकार एकदम, तर आज ती मला घेऊन चालले तिच्यासोबत। आणि इथून किती 15-20 मिनटं लागतात कोयनाडला जायला, तर आम्ही एसटीने किंवा कशाने तरी जाऊ, विक्रमनी वगैरे, नाही तर रिक्षाने। तर पहिले मी रेडी होते, मम्मी पण रेडी होते, मी रेडी होते, मग आम्ही निघू। तर चला पहिले निघूया। तर जाण्याच्या आधी मी जेवून घेतलं, कारण जेवणाचा टाईम झालेला, 12 वाजून गेलेले आणि आम्हाला यायला किती वेळ लागला आणि किती नाही, म्हणून मी पटकन जेवून घेतलं। तर मी झालेली आहे रेडी आणि आज मी एकदम संस्कारी मुलगी बनले, कुर्ता वगैरे घातला, कारण ऊन आहे ना आणि उन्हाचा मला खूप त्रास होतो, सगळ्यांनाच, मग मला जरा जास्त होतो, तर मी उन्हाने मला, म्हणून मी स्कार्फ घेते। मग मी प्रोटेक्शनसाठी मस्त स्कार्फ बांधून घेतला आणि पूर्ण तोंड पॅक करून घेतलं, कारण मला ना उन्हाचा खूप जास्त त्रास होतो आणि मी लगेच टॅन पडून जाते आणि डोकं दुखायला लागतं, म्हणून नीट प्रॉपर बांधून घेतला आणि मग आम्ही जायला निघालो। आणि त्यानंतर मम्मी आणि मी निघालो आणि स्टँडवर गेलो, तर आम्ही एस टीने नव्हतं जाणार, कारण मम्मी बोलते जाऊ मस्त गाडीतूनच, कुठे एस टीची दगदग घेत बसायची। मग आम्ही गेलो टॅक्सीने आणि निघालो। तर आम्हाला इथून आता जाईपर्यंत आम्हाला 15-20 मिनटं तरी लागतात, तर आम्ही मग गेलो। उन्हाचा खूप त्रास होतो पण तरी गेलो। तर अशा प्रकारे आम्ही पोचलेलो आहोत कोयनाडच्या स्टॉपवर आणि ही एंट्री आहे आतमध्ये जायला मार्केटच्या। आणि इथे मिरच्यांचे भरपूर असे दुकान आहेत, कारण या महिन्यात बायकांना खूप क्रेज असतो मसाले पापड वगैरे करायचा। ऊन किती आहे, मम्मीला आले इथे डायरेक्ट ठसकाच लागला। मी तर डायरेक्ट येतानाच हे सगळं पॅक करून आले, कारण मग जास्त हे नको व्हायला, म्हणून आधीच फुल पॅक। आणि इथे असे मिरचींचे भरपूर दुकान आहेत, भरपूर आहेत, त्या साईडला जास्त आहेत आणि आज गर्दी नाही आहे, नाही तर रोज खूप गर्दी असते या दुकानात। तर मी इथे सावलीत जाऊन शांत बसली, कारण मम्मी तिथे मिरच्या घेत बसली आणि टाईम लागतो आणि दरवेळेस इतकी गर्दी असते, पण नेमकी आज गर्दी नव्हती आणि आम्हाला पटापट आमच्या मिरच्या कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात ते घेऊन झालं। मग आम्ही इथे गेलो, मम्मीला एक टाकी घ्यायच्या होत्या, तर टाकी म्हणजे गहू तांदूळ वगैरे ठेवायला, तर आम्हाला या 2 आवडल्या, एक छोटी आणि एक मोठी, तर आम्ही अशा 2 टाक्या घेतल्या, खूप मजबूत आहेत त्या। आणि मग आम्ही ते रिक्षा गेलेली, आम्ही कन्फ्यूज होतो की कसं न्यायचं काय न्यायचं एवढ्या मोठ्या, आणि मग आम्ही एक प्रायव्हेट रिक्षा केली आणि मग रिक्षात घेऊन जाणार होतो। त्याच्यानंतर तोपर्यंत रिक्षा येईपर्यंत आम्ही इथे शेगडी बघितली, कारण आता प्रोग्राम वगैरे घरात चालू असतात, तर मग भाड्याने आणेपर्यंत मग आम्ही म्हटलं की जाऊ द्या, आपण स्वतःची एक विकतच घेऊयात। मग एक शेगडी घेतली मस्त, आणि इथे खूप स्वस्त अशी भांडी वगैरे भेटतात कोयनाडला आणि चांगलं आहे, म्हणजे क्वालिटी वगैरे एकदम, म्हणून आम्ही इथे आलो आणि असं बजेटमध्ये आणि चांगलं वस्तू भेटतात, तर मी शेगडी घेतली स्टीलची आणि खूप मस्त आहे ती पण। आणि मग निघालो, त्यांनी आम्हाला ही 1,500ला दिलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिक्षा आली आणि मग आम्ही निघालो।
तर आम्ही टाकले टाकी आणि ते सगळं आम्ही ॲडजस्ट करेपर्यंत खूप वेळ गेला. तरी लवकर झालं कारण त्या दुकानात लोकांना 9 वाजता सकाळी बायका येऊन बसतात आणि लाईन लावतात. मग आम्ही निघालो आणि टाकी वगैरे टाकलेली, आम्ही एक रिक्षाच केलेली, मग आलो घरी. तर घरी आल्यावर मी थोडी झोपली कारण माझं डोकं खूप दुखायला लागलं आणि माझा चेहरा फुल टॅन झालेला. त्यानंतर पप्पांनी मला इथे आणलेली पनीर तंदुरी, कारण मला पनीर तंदुरी खूप आवडते आणि खूप टेस्टी होती. तर मी ती जेवली वगैरे मस्तपैकी. तर गुड मॉर्निंग. आणि मी सकाळी उठून बसले नाश्ता करायला, चहा वगैरे केला, सगळं पिऊन वगैरे झालं आणि मला जायचं होतं बाहेर, थोडंसं काम होतं. तर मम्मी बोलली जा पटकन जाऊन ये, आपल्याला मिरच्या वाळत टाकायच्यात. तर मी 5-10 मिनटाचं माझं काम होतं, तर मी ते करून आली. आणि इथे सगळे माझे फ्रेंड्स आहेत. त्याच्यानंतर मग मी परत घरी आली आणि इथे पाण्याची बॉटल वगैरे थोडंसं खायला पण घेऊन आली. आणि इथे मिरच्या वगैरे मम्मी तोडत बसलेली आणि तिकडे वाळत टाकलेल्या आहेत. आम्ही इथे असं बसलेलो मस्तपैकी. आणि टोपी वगैरे मी फुल पॅक करून आलेली कारण मला उन्हाचा खूप त्रास असतो. तर मग त्यामुळे मस्त शांत झाडाखाली जाऊन बसलो आणि मम्मीसोबत गप्पा मारत इकडे मम्मी इकडं मिरच्या साफ करते. तर वाजलेले आहेत 1 आणि आम्ही इथे बसलोय शांत. सो खूप छान वाटतंय, गार हवा. कसं वाटतं मम्मी? गारगार वाटते. आम्ही ना काल तर आम्ही डब्बा पण घेऊन आलेलो इथे झोपायला मस्त, म्हणजे जेवायला. आणि मस्त असं शांत सगळं हिरवं वरती बघा केवढं झाड आहे आंब्याचं. आणि पुढे आमची बिल्डिंग आहे, तर इथे आम्ही बसलो. असं म्हणजे बिल्डिंगमध्ये बरेच जण जेव्हा त्यांचे काय वाळत टाकायचं असेल, सध्या आमच्या वरती टेरेसवर चालणार नाहीये कारण आमच्या टेरेसवर टाकलेली आहे शेड. पावसामुळे ते पाणी आतमध्ये येत असं, त्यासाठी शेड टाकलंय टेरेसवर. तर मग आता काही ते वाळत टाकता नाही येत त्याच्यासाठी. आणि हे बघा माझे पप्पा आलेले आहेत चष्मा वगैरे लावून. तर बघा माझे पप्पा पण आलेले आहेत झालेत. आणि तुम्हाला कॅप पाहिजे ना? दोन्ही आणलं, कोणते पाहिजे ते घे. तर माझे पप्पा चाललेले आहेत आंबे आणायला. तर पप्पा चाललेले आहेत. सो बाय करा पप्पा. गाडी लेके जा रहे. तर पप्पांना बाहेर जायचं होतं तर पप्पा गाडी घेऊन गेले आमच्या इथून. आणि आम्ही इथे बसलेलो सावलीत मस्तपैकी. असं छान झोप येत होती, पण कसं झोपू, मम्मीसोबत गप्पा मारत बसली मग. आणि मग थोड्या वेळाने मला भूक लागली आणि मला जेवायचं होतं. तर मी जेवण होईपर्यंत तर टाईमपास करत बसले. दीदी घरी जेवण बनवत होते आणि आम्ही दोघीजण येते. तर मी इकडं तिकडं टाईमपास चालू होता माझा. हे बघ ते बघ, झाडं बघ, आंबे पाड, हे कर. मग त्याच्यापेक्षा मी परत येऊन बसली आणि मम्मीच्या गप्पा ऐकत होती. मम्मी मावशीसोबत फोनवर बोलत होती आणि मावशीचा फोन आल्यावर मम्मी आमची बेधुंद होते. तर मी ऐकत बसली आणि मम्मी फोनवर बोलत बसली. मग मला काय करायला नव्हतं, मग मी अशीच त्यांच्या गप्पा ऐकत बसले. मग साफ करता करता मग मला आठवण आली की घरी जाते, थोडासा आंबा वगैरे कापून खाते कारण कच्ची कैरी मला खूप जास्त आवडते. मग मी बसलेली, तर मग थोड्या वेळाने मी ती कैरी खायला घरी चाललेली आणि मस्त लागते मीठ मसाला टाकून. काल पण मी खाल्लं आणि मी आजसुद्धा आणायला चालले. तर मी गेली घरी आणायला. त्यात जाता जाता मम्मीने मला सांगितलं हे घेऊन ये वाळवायला, ते घेऊन ये वाळवायला. तर मला इतका कंटाळा येतो कोणतेही काम करायला, पण मम्मीचं काम आहे म्हटल्यावर ते ऐकायलाच लागतं. मग मी गेली आणि टिफिन वगैरे घेऊन आली. मग मला पप्पांचा फोन आला की मला डब्बासुद्धा. मग घरी जाता जाता मला जांभळं दिसले. मी बोलली
थोड्या वेळाने मी जांभळं पण खाईल, पण जांभळं पाडायला माझी तर काठी नव्हती. मग मी डायरेक्ट घरीच गेली आणि घरी जाऊन मस्त आंबे वगैरे कापायला सुरुवात केली. सो गाईज, आणलेला आहे आंबा, कालच पाडलेले आहेत आणि ते मी आता कापते आणि खाली खायला घेऊन जाते. मस्त मीठ मसाला लावून. भेंडी फ्राय, थर्ड मँगो. हा थोडासा पिकलेला आहे, पण पिकलेल्या सुद्धा जरसं आपण त्याच्यात मीठ मसाला लावला ना मस्त लागतो. थोडंसं पिकलेलं घेते, मम्मीला जेवणाला आवडतो सोबत आंबा खायला. आणि मी आता कच्ची कैरी मी कापते. कच्ची कैरी मला जाम आवडते. मीठ मसाला, आमच्या इथं ना आतमध्ये आंब्याची जे हे असतं ना कोय, त्याला बाटा बोलतात. तुमच्या इथं काय बोलतात कमेंट करून मला नक्की सांगा. तुमच्या इथं काय बोलतात? कोय आंब्याला काय, कोय की बाटा की काय ना दुसरं अजून काय बोलतात का दीदी? मला तर दोनच शब्द माहिती आहेत. आमच्या गावाला कोय बोलतात आणि अलिबाग मध्ये बाटा. तुमच्या इथं काय बोलतात मला नक्की सांगा. आणि आमची मम्मी दीदी इतका छान आमरस बनवते ना, एकदम मस्त. आता ते काय बोलतात त्याला, अक्षय तृतीयाला आमची मम्मी मस्त जेवण करते. भजे, आमरस, पुरी सगळं मस्त त्याच्यात असतं. त्यानंतर पप्पांसाठी पप्पा बोलले मला इथेच जेवायला घेऊन ये, मस्त वाटतं झाडाच्या खाली जेवायला. तर मग मी चपाती भाजी आणि भात घेऊन गेली आणि माझ्यासाठी कैरी आणि थोडंसं फरसाण वगैरे घेतलं आणि मी त्यांना डब्बा घेऊन गेली. तर ते बसलेले तिथे मस्त फोनवर मस्त आराम करत होते. मी बोलले आता मी पण नाही घरी जाणार, मी पण इथंच मस्त बसीन. त्यांना टिफिन वगैरे दिला आणि मी पण तिथेच बसले जेवायला त्यांच्यासोबतच. तर पप्पा चाललेले आहेत 1 मेची परेडच्या प्रॅक्टिसला. टीव्ही बघत 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 बघत. तर तुम्हाला कसं वाटलं तिथे जेवण? एक नंबर. शेतात सारखा फील आलाय तुम्हाला की आपण शेतात जेवलोय? एक दिवस आपण असंच जाऊयात कुठल्या तरी शेतात जेवायला, तेव्हा मस्त काहीतरी असं बनवू. ओके, बाय करा मग. तर बघू शकता तुम्ही, कधीच मी पायात किंवा हातात किंवा नाकात काहीच घालत नाही आणि यावेळेस मी पैंजण घेतलेत आणि ते घातलेत तर माझे पाय मस्त दिसतात आणि बघा किती छान वाटतंय आणि छुन 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 वाजतायत मस्त.
तर वाजलेले आहेत 5 आणि आम्हाला आता मिरच्या भरून घ्यायच्या आहेत. सगळं झालेलं आहे आणि असं गरम झाल्याने एकदम स्वेटी झालंय सगळं. तर घरी जाऊन मस्त फ्रेश वगैरे होईल, मस्त आंघोळ वगैरे. तर आता मिरच्या भरून घेतो आणि घरी जातो. तर मम्मी आता सगळ्या मिरच्या भरून घेते. इथे आणल्यात, सगळं उचलून आणलंय तिथून. सगळं भरून घेतो आणि घरी जातो. सो मी आता आंघोळ वगैरे केले, फ्रेश झाले आणि आता घरातला थोडा पसारा आहे तो आवरून घेते संध्याकाळच्या आत. म्हणजे संध्याकाळ झालेलीच आहे. तर दिवाबत्ती करण्याच्या आधी मी पूर्ण घर. तर असाच होता माझा व्लॉग. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला ना तुम्ही सजेस्ट करा प्लीज की मी कोणत्या कंटेंटवर व्हिडिओ बनवू. तशी मी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही प्लीज मला सांगा. चला मग, बाय बाय.